काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला जय भीम हाच नारा द्यावासा वाटतो. माझ्याबरोबर ॲडव्होकेट अर्चना मोरे आल्या आहेत, आमच्या पूनम कनौजिया आल्या आहेत, मुंबईच्या गरीब वस्त्यांसाठी काम करणाऱ्या आमच्या घर बचाव घर आंदोलनाच्या देशपांडे आल्या, रविदास भाऊ ओव्हाळ. पहा, लकवा झालेला आहे. इतके वर्ष या वस्तीमध्ये राहत आहेत. 1982मध्ये ही वस्ती डिक्लेअर झाली स्लम म्हणून. महाराष्ट्र स्लम ॲक्ट जो आहे 1971चा तो यांना लागू होतोय. तेव्हा यांना आता SRAच्या खाली जे घर द्यायचं आहे ते ह्यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात, ते विकासक म्हणजे काय हो? बिल्डर असतात. बिल्डिंग कोण बांधतात हो? आमचे श्रमिक बांधतात. पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं, बिल्डर म्हटलं जातं. असो, त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया SRAची ठरलेली आहे. यामध्ये 70% एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते. आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती, इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं आणि अंतर 1 किलोमीटर अंतर तेवढ्या आम्हाला 12 किलोमीटर अंतरावर टाकलं. आता टाकलं नाहीये, बिल्डिंग बांधली इथे जा म्हणताय. हाकाली आमची हा मोडली ना घर. बरोबर. आधी त्यांची काही घरं त्यांनी मोडली. त्या 51 लोकांना वारजेला टाकलं. आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आली आणि जी 35 घरं आहेत त्यातल्या 28 लोकांना तिथूनही हटण्याची नोटीस दिली आहे. हे कसं काय होऊ शकतं? आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो LOI आहे, लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात, तो SRAनी मंजुरी दिल्याचा असतो. आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला लागतं. मी आत्ता LOIची कॉपी मागितली आहे. पण SRAच्या त्या कायद्याखाली जो सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. त्यामुळे बिल्डर काय करतात की गरिबांना कुठेतरी बाजूला टाकतात आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा विधी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे त्यांना घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात, जी विकायची असतात, गरिबांना मोफत घरं द्यायची असतात, तर ती घरं बांधण्याची ते परमिशन घेतात. हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो. आणि पात्र अपात्र करण्यामध्ये सुद्धा अनेक गैरविस्थापित ते पात्रता घेतात आणि विस्थापित काही ॲनेक्शर 2च्या बाहेर राहतात. आम्ही एकेका मुंबईच्या बिल्डरचं हे जेव्हा वास्तव्य पाहतो तेव्हा आम्ही स्वयं विकासाचा आग्रह धरतो. यांची सुद्धा तरुण मंडळ ही सोसायटी आहे, त्यांनाही अधिकार आहे स्वयं विकासाचा त्याच कायद्याखाली, पण तो मान्य करत नाही. आता ज्या बिल्डरला यांनी 70% मंजुरी दिली नाही त्या बिल्डरचा अधिकार नाही. आणि वारजेला जिथे देत आहेत ती त्या बिल्डरची घरं नाही आहेत. तिथे जे बांधलेली घरं आहेत, मला असं सांगतायत की ती घरं आहेत BMCने बांधलेली. ते सगळं निराकरण झालं पाहिजे. गरिबांना, ज्याच्यामध्ये अधिकांश 90%हून अधिक हे दलित आहेत, त्यांच्यावर अत्याचार होता म्हणे, त्यांना इथेच पाहिजेत. कारण त्या आजूबाजूच्या या बिल्डिंग्समध्ये मोलकरणी कोण काम करतात? बिलकुल आमच्याकडे असं झालेलं आहे मुंबईमध्ये. बिलकुल पाण्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा अधिकार आहे, जगण्याच्या अधिकार. त्यामुळे भीमनगरची जी आता नोटीस लागलेली आहे ती नोटीस मागे घेतली जावी. खखर जी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑथॉरिटी आहे म्हणजे शिकायत निवारण प्राधिकरण, त्यांनी ह्यांना खऱ्या कायदेशीरपणे न्याय द्या. आमचे जे तरुण कार्यकर्ते संविधानावर काम करतात, मी आता बोलण्याची गरज नाही, पण या नावच भीमनगर आहे. यांचं इतकं सुंदर बौद्ध विहार ते पण तोडलं होतं, मंदिरं तोडली होती, पण त्यांच्या मनामध्ये अजूनही बाबासाहेबांची संकल्पना आहे, विचारधारा आहे. तेव्हा संविधानाच्या प्रस्तावनेतल्या मूल्याच्या आधारावर भीमनगरचं पुनर्वसन करावं. आणि जो रस्त्यारुंद विखणन करतात तो 60 फुटाचा आहे, तो जवळजवळ साफ झालेला आहे. त्याच्यामध्ये एखादं शौचालय असेल ते हटवण्याच्या आधी तुम्ही दुसरं शौचालय बांधा ना. चकमकीत सुलभ शौचालय आजकाल बांधले जातात हो, तर मग एक तसं बांधलं आणि मग ते तोडा. त्याला काही हक्क नाकारणार नाही. हे सगळं मला वाटतं की पुणे महानगरपालिका
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, त्यांच्यावरची जी ऑथॉरिटी बैल असते ती, आणि ह्या बिल्डर्स, या सगळ्यांच्या समोर भीमनगरच्या लोकांची सुनावणी झाली पाहिजे. त्यांना जर काही वेगळं सांगायचं असेल त्यांनी वेगळं सांगावं. कागदपत्रांच्या सह या सुनावणीची स्थिती दिली पाहिजे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे. केवळ वर्तमानपत्रात एक नोटीस लावली आणि सगळी घरं ध्वस्त केली तर काय म्हणतात? आम्ही म्हणतो घर घर पर बुलडोजर लेकर तुम जब आगे बढ़ते हो, निर्माता को बेघर करके संविधान कुचलते हो. असं होता कामा नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही भीमनगरच्या लोकांना पाठिंबा द्यायला आलो आहे. आम्ही कायद्यानेच वागतो, आम्ही हिंसक नाही, आम्ही कायदा तोडून कुठलंही कार्य करत नाही, ही आमची भूमिका आहे. तुमच्याबरोबर ॲडव्होकेट अर्चना मोरे या सुद्धा गरिबांच्या बरोबर प्रत्येक मुद्द्यावर काम करतात. लावासामधल्या अनेकांना आम्ही जमीन परत मिळवून दिली. तशा प्रकारे प्रत्येक हक्क मिळवण्यासाठी म्हणून अहिंसक सत्याग्रही मार्गाने